अपडेट न्यूज. यवतमाळ नगर परिषद निवडणूक स्थगिती, उमेदवारांच्या प्रमुख मागण्या. यवतमाळ नगर परिषद 2025च्या स्थगित निवडणुकीमुळे उमेदवारांनी राज्य निवडणूक आयोगाकडे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत पुढील गंभीर मागण्या केल्या आहेत. प्रमुख मागण्यांचे मुद्दे: सुधारित ओबीसी आरक्षणासह निवडणूक घ्या. निवडणूक आयोगाने 20 डिसेंबरला होणारी निवडणूक सुधारित ओबीसी आरक्षणासहितच घ्यावी. ओबीसी आरक्षण 50%च्या मर्यादेत. सध्याचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने भविष्यातील निवडणूक रद्द होण्याची आणि कायदेशीर अडचणींची शक्यता टाळण्यासाठी ही मागणी आहे. तर 29 नोव्हेंबरला निवडणूक स्थगित झाल्यावर उमेदवारांनी प्रचारावर केलेला खर्च वाया गेलाय तो परत करण्यात यावा. पूर्वी घेतलेल्या निवडणूक परवानग्या पुन्हा लागू करण्यात याव्यात. मंत्र्यांकडून आचारसंहितेच्या भंगावर कारवाई करा. राज्याचे मंत्री अशोक उईके यांनी कन्येच्या प्रचारासंदर्भात आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचा आरोप आहे. 30 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात शासकीय वाहनातून एका अपक्ष उमेदवारावर दबाव आणल्याचा दावा. याबाबत तात्काळ कारवाईची मागणी. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर कारवाई करा. चुकीच्या सूचना देणे, काहींची मर्जी सांभाळणे आणि निष्पक्षतेला धक्का देणे यांसारख्या ढिसाळ कारभाराचा आरोप आहे. निर्भीड आणि पारदर्शक वातावरणात निवडणूक घेण्याचा उमेदवारांचा आग्रह. निवेदनकर्ते ॲडव्होकेट जयसिंग चौहान, संतोष ढवळे, नीरज वाघमारे यांच्यासह अनेक नामनिर्देशित उमेदवारांची स्वाक्षरी आहे. प्रतिनिधी सय्यद मतीन, यवतमाळ. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.